जागृत होतात तो आजचा पवित्र पावन मंगलमय दिवस आहे। एकादशी वैष्णवांची जननी आहे। आम्हा व्रत एकादशी देवते केशवती रथ तुळसी। महाराज म्हणता ऐसी आमची परंपरा। जगात अनेक व्रत आहेत, उपासना आहेत, प्रत्येक गोष्टीला राजा आहे। फुलांचा राजा, बोलत चला, फुलांचा राजा झेंडू, काय कमळ नाही, गुलाब, कमळ नाही गुलाब। फळांचा राजा आंबा, पक्ष्यांचा राजा, पशूंचा राजा सिंह, महिन्यांचा राजा। आपले महिने किती कोणकोणते? जानेवारी फेब्रुवारी, हे आपले 12 महिने। आता इंग्रजांचे 12 महिने सांगा। चैत्र, ज्ञानोबा राय सांगता मासा माझी मार्गशीर्षू। मार्गशीर्ष महिना हा महिन्यांचा राजा आहे, देवांचा राजा इंद्र आहे। तसा व्रतांचा राजा एकादशी आहे। जगातले सगळे पाप आजच्या दिवशी अन्नात येऊन थांबलेले असतात। एकादशीचा अन्नपान जे नर करती भोजन स्वानविष्ट समान अधम जनते, महाराज सांगतायत एकादशीचं व्रत केलं पाहिजे। 3 दिवसाचं आहे। दशमी व्रताचा आरंभ, कथा कीर्तन समारंभ। दशमीला एकादशीचं व्रत सुरुवात होतं। एकादशीला फलाहार सांगितला होता आणि द्वादशीला साधन द्वादशी। आज ती पवित्र पावन मंगलमय त्या ठिकाणी कार्तिकी एकादशीचा सोहळा आहे। पंढरपुरामध्ये संतांची मांदियाळी आहे, आळंदीमध्ये ज्ञानोबा आहे, त्या ठिकाणी मायबापू। हा 15 दिवसाचा जो कालखंड आहे हा परमात्मा आणि भक्त यांचा संबंध जोडणारा आठवडा आहे। विठाला हरिने या दोघांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून हरिनाम कीर्तन भगवत नाम चिंतन आपण करीत आहोत, करणार आहोत। ज्या देशात आपण जन्माला आलो त्या देशाचा गौरवशाली इतिहास आहे। जगाच्या पाठीवरती अनेक देश आहे, सगळे देश भोगभूमी आहे, भारत कर्मभूमी आहे। या देशात 3 भरत झाले, रामायणातले भरत, भागवतातले भरत, महाभारतातले भरत। कर्मयोगी भरत, भक्तियोगी भरत, ज्ञानयोगी भरत। या देशात कर्म, ज्ञान आणि भक्ती हे 3 भरत झाले, म्हणून या देशाचं नाव तन मन धन से सदा सुखी हो भारत देश हमारा। विजयी हो विजयी हो विजयी हो भारत देश हमारा। हिंदुस्तान कोई जमीन का टुकड़ा नहीं, यह एक जीता जागता राष्ट्र पुरुष है। कश्मीर इसका मस्तिष्क है, कन्याकुमारी इसके पग पग हरते, गुजरात और आसाम इसकी भुजाएं है। हिंदुस्तान कोई जमीन का टुकड़ा नहीं, यह एक जीता जागता राष्ट्र पुरुष है। पवित्र ते कुळ पावन तो देश, 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 पवित्र ते कुळ पावन तो देश। जेथे हरीचे दास जन्म घेती, जेथे हरीचे दास जन्म घेती, कर्म धर्म त्याचा झाला नारायण, कर्म धर्म त्याचा झाला नारायण। जेथे हरीचे दास जन्म घेती, जेथे हरीचे दास जन्म घेती, कर्म धर्म त्याचा झाला नारायण, कर्म धर्म त्याचा झाला नारायण। पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचा दास जन्म घेती। ज्या देशात हरीचे दास जन्माला येतात, कहते अयोध्या बैराग्य भूमि, वृंदावन प्रेम भूमि, द्वारका कर्म भूमि और महाराष्ट्र संतों की भूमि है।
डिस्कवरी ऑफ इंडिया ग्रंथात वर्णन येतं, जगात जेवढे संत झाले ना तेवढे एकट्या महाराष्ट्रात झालेत. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. आपण ज्या देशात जन्माला आलो त्याला माता म्हणतात. भारत माता. तुम्ही असं कधी ऐकलं का हो? अमेरिका माता, जपान चुलता? अजिबात नाही. भारतासारखा देश नाही, महाराष्ट्रासारखं राज्य नाही, पंढरपुरासारखं तीर्थ नाही, पांडुरंगासारखं दैवत नाही, ज्ञानोबारायांसारखे संत नाहीत, ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ नाही, वारकरी संप्रदायासारखा पंथ नाही, रामकृष्णरीसारखा मंत्र नाही, रामायणासारखी आचारसंहिता नाही, दशरथासारखा बाप नाही, कौशल्यासारखी माय नाही, रामासारखा मुलगा नाही, सीतेसारखी सून नाही, उर्मिलीसारखी जाऊ नाही, श्रुतकीर्ती मांडवीसारखी देराण्या जेठाण्या नाही, भरतासारखा भाऊ नाही, लक्ष्मणासारखा बंधू नाही, हनुमंतासारखा सेवक नाही, विभीषणासारखा मित्र नाही, रावणासारखा शत्रू नाही, कोल्या इतका लबाड नाही, कावड्या इतका धूर्त नाही, काजळा इतकं काळं नाही, लोण्या इतकं मऊ नाही, माणसाच्या शरीरासारखं दुसरं कोणाचं शरीर नाही, आणि छत्रपती शिवाजी महाराजांनंतर पुन्हा राजा झाला नाही. सुंदर असा नरदेव भगवंतानं तुमच्या माझ्या ताब्यात दिला. तो या देशात ऋषी मुनी जपी तपी संन्यासी बैरागी याच देशात, पती परमेश्वर याच देशात, पत्नी लक्ष्मीचं स्वरूप याच देशात, सासू सासऱ्यांचा आदर याच देशात, आल्या गेलेल्यांची कदर याच देशात, आणि डोक्यावर पदर. सासू सासऱ्यांचा आदर, आल्या गेलेल्यांची कदर जे घेते नेहमी डोक्यावर पदर, तिला म्हणता इंडियन मदर. सध्या आदर आहे, कदर आहे, पण पदर उडूनच गेला. आता नका घेऊ. मायबाप, इंडियन कल्चर इज द बेस्ट कल्चर. भारतीय संस्कृती जगातली सर्वोत्कृष्ट संस्कृती आहे. या जगात प्रारब्धवाद आहे, या देशात प्रारब्धवाद आहे, कर्मवाद आहे. भगवंतानं गीतेत उपदेश केला, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. कर्मयोगी हो. भगवान अर्जुनाला कर्मयोग शिकवतायत. तुम्ही जे करताय ते तुमचं क्रियामान कर्म, जे जमा झालं ते संचित कर्म, जे भोगताय ते प्रारब्ध कर्म. प्रारब्धाचे दोन प्रकार पडतात, मंद प्रारब्ध आणि तीव्र प्रारब्ध. काही लोकांचं प्रारब्ध तीव्र असतं. गणपती बसायच्या आधी एक 7-8 वर्षाचं पोरगं रात्यातून स्टार बनलं होतं. अख्ख्या महाराष्ट्रात गणपतीच्या पिरियड मध्ये त्या पोराचंच गाणं वाजलं. आमच्या पप्पानं गणपती आणला, शंकरानी पार्वती मांडीवर बसले गणपती, टोकमुक बघतोय चांगला, आमच्या पप्पानं गणपती आणला. आमच्या शेजारचं कार्ट म्हणे माझ्या बापानं बोटानं हाणला. नालायक होत. हे प्रारब्ध आहे त्याचं. रात्रीतून स्टार हे त्याचं प्रारब्ध आहे. एक बाई रेल्वे स्टेशनवर भीक मागायची, गाणे म्हणायची, पोट भरायची. ती रात्रीतून स्टार झाली होती. ते रे रात्रीतून स्टार, याला प्रारब्ध म्हणतात. प्रारब्धवाद याच राष्ट्रात आहे. मग जन्माला आल्या बरं, प्रारब्ध कर्मवाद चुकत नाही ना. एखाद्यानं म्हटलं मी लय धार्मिक होतो, मी लय सात्विक होतो, मी लय दान धर्म केला, मी लय परमार्थ केला. यमराज म्हणला तुझा अख्खा बायोडाटा माझ्याकडे. याने यमराजाला सांगितलं तुमचा काहीतरी गैरसमज होतो. यमराज म्हणला माझा गैरसमज होतो. म्हणले हो. यमराजांनी चित्रगुप्ताला सांगितलं लाव रे तो व्हिडिओ. चुकत नाही. जन्माला आल्यानंतर 5 गोष्टी शास्त्रकार सांगतात. निरोगी काया, पतिव्रता जाया, सुपुत्र मुलगा, दैवी संपत्ती आणि ईश्वर प्राप्ती. जीवनातले 5 तत्व आहे. पहिलं तत्व आहे निरोगी काया. शरीर निरोगी पाहिजे. नको जाऊ देऊ भंगा, नको जाऊ देऊ भंगा, नको जाऊ देऊ भंगा, नको जाऊ देऊ भंगा. माझी पांडुरंगा, गात्र माझी पांडुरंगा, नको जाऊ देऊ भंगा, नको जाऊ देऊ भंगा. माझी पांडुरंगा, नको जाऊ देऊ भंगा, नको जाऊ देऊ भंगा. शरीर निरोगी पाहिजे. नको जाऊ देऊ भंगा, गात्रे माझी पांडुरंगा. परमार्थ आणि प्रपंच शरीरावरती अवलंबून आहे. निरोगी काया. जीवनातलं दुसरं सुख आहे पतिव्रता जाया. जाया, जाया म्हणजे बायको. जाया दारा, भार्या, पत्नी, अर्धांगिनी, प्राणेश्वरी, भामिनी, अनेक नावं सांगितले तिच्यासाठी. इंग्लिशमध्ये वाईफ, WIFE, त्याचं मिनिंग फार गोड आहे. WIFE वाईफ,
त्याचा अर्थ जाणकारानं सांगितला. डब्ल्यू म्हणजे विदाऊट, आय म्हणजे इन्फॉर्मेशन, एफ म्हणजे फायटिंग आणि ई म्हणजे एव्हरीथिंग. विदाऊट इन्फॉर्मेशन फायटिंग एव्हरीथिंग, तिचं नाव वाईफ. जिंदगी एक जंग है जब तक बीवी संग है.